लोकशाहीच्या सततच्या पाठपुराव्यामुळे प्रशासनाला अखेर जाग आल्या। जुहू चौपाटीवर साफसफाईला वेग आलाय। 45व्या दिवशी लोकशाही मराठीचा रिअलिटी चेक करण्यात आलाय। मुंबईकरांना लवकरच स्वच्छ समुद्र किनारा पाहायला मिळणार। त्यातील आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। मुंबईच्या प्रसिद्ध अशा जुहूच्या समुद्रकिनारी मागच्या 1 ते 1.5 महिन्यापासून कचऱ्याचं साम्राज्य पसरलेलं पाहायला मिळत होतं। आज 45 दिवस लोकशाही मराठी म्हणून आम्ही या सगळ्याच परिस्थितीचा आढावा घेत आहोत। आजच्या दिवशी जर आपण पाहिलं तर जवळपास 10 ते 15% हा कचरा आता जुहूच्या समुद्रकिनारी राहिलेला पाहायला मिळतोय। पण तोच आता वेगानं स्वच्छ करण्याचं काम जे आहे ते महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात येत आहे। समुद्रकिनारी कचऱ्यामुळे वाळू जी आहे ती देखील खराब झालेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी आपण पाहतोय की या ठिकाणी जी परिस्थिती उद्भवलेली आहे त्या ठिकाणी महानगरपालिकेला मोठ्या प्रमाणामध्ये ही कसरत करावी लागत आहे। आणखीन मोठा जोर या ठिकाणी महानगरपालिकेला लावायला लागणार आहे, कारण अवघ्या काही दिवसांवरतीच गणेश उत्सव आहे आणि अशामध्ये लाडक्या गणपती बाप्पाचा विसर्जन सोहळा याच जुहूच्या समुद्रकिनारी होत असतो। त्यामुळे त्यापूर्वीच हा संपूर्ण समुद्रकिनारा स्वच्छ व्हावा यासाठी मुंबईकर तर विनंती करतच आहेत। त्यासोबतच आपण पाहतोय की लोकशाही मराठी म्हणून आम्ही देखील इथला सतत पाठपुरावा घेत आहोत। सध्या इथे जर आपण पाहिलं तर महानगरपालिकेने अद्यापही जनजागृती होण्यासाठी सूचना फलक जे आहेत ते देखील लावलेले नाही आहेत। 2 आठवड्यांपूर्वीच आपण पाहत होतो महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी कडक शब्दामध्ये निर्देश दिले होते, पण याला देखील आता कुठेतरी केराची टोपली दाखवण्यात आलेली आहे। या निर्देशांचं पालन आजही होताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये, कारण एकही सूचना फलक या ठिकाणी लावण्यात आलेलं नाहीये किंवा महानगरपालिकेच्या वतीनं कामही सुरू करण्यात आलेलं नाहीये। त्यामुळे लोकशाही मराठी म्हणून सतत आपण ह्या सगळ्या सत्य परिस्थितीचा दर दिवशी आढावा घेणारच आहोत। पण त्यापूर्वी आपण जर पाहिलं तर सध्या सण आहेत आणि एकीकडे आपण पाहतोय की जुहूचा समुद्र किनारा हा लवकरात लवकर स्वच्छ आणि सुंदर दिसावा यासाठी महानगरपालिकेनं आणखीन जोर लावणं गरजेचं आहे। या ठिकाणी आणखीन वेगानं काम होणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच लोकशाही मराठी म्हणून आम्ही सतत हा आवाज उचलत राहणार आहोत। व्हिडिओ जर्नलिस्ट निकेश मोरेसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।